त्यांचं तेल पाणी बर्फ सर्व जेवणार सगळं सोरवणार तेव्हा ते नाको लोक आम्हाला पैसे देणार. असं म्हणजे नागपंचाच भाग आहे ते आम्हाला कुठे देणार. 8 दिवस माल असतो होरी मंदी. 8 दिवस असतो माल. 8 दिवस माल असतो ते भेट. कुठपर्यंत जाते हरण्याची? कुठे कुठे जाते? ती रत्नागिरी पर्यंत जातो. रत्नागिरी, दापोली, खेड, भरणा. होरे दऱ्याच्या पोटात शेतीन तेव्हा आमचे दऱ्याच्या पोटात आमची माणसं गेली काही आमची नाही. ती दऱ्याच्या पोटाची म्हणजे अच्छा जीवाचा धंदा आहे आमचा. तुमचं नाव कसं? माझं नाव भीमा वासुदेव दोरकुलकर. काय बोललात? भीमा वासुदेव दोरकुलकर. मग राहणार मग ताई इकडचेच तुम्ही? हरणाई बंदरच्या. हरणाई बंदरचे. मग किती वर्ष झाले तुम्हाला मच्छी कटिंग करून? हा 3-4 वर्ष झाली. 3-4 वर्ष मच्छी कटिंग करतो. मग तुमची फॅमिली? आमचा हेच व्यवसाय, दुसरा व्यवसायच नाही. हाच व्यवसाय? आमची शेती नाही काय नाही. हा मग पावसामध्ये कसं काय करता तुम्ही? आमचे होरे बंद असतात. होड्या वगैरे बंद असतात? पावसामध्ये 4 महिने होरे बंद असतात. मग तेव्हा कसं काय मग रोजगार वगैरे तेव्हा? नाही कायच नसतं. आम्ही घरी बसून शेण खातो. घरी बसून जे काय आता कमाई असेल ते ह्यामध्ये खायचं. पावसाळ्यामध्ये सर्व बंद असतं. बंद असतो. शेती नाही भाती नाही आमचा. कसं जीवन जगवायचं आम्ही कसं राहायचं. जे काही कमाई तुम्ही आता जे 9 महिने 8 महिने असतात त्याच्यामध्ये असं नारळ पौर्णिमेला होरे आम्ही लोटाव खाली लोटल्यानंतर मग ते चालू होतात. व्यवसाय चालू झाले का म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी मग तेव्हा होड्यात सुरू करतात. सुरू करतो. मग ते व्यवसाय चालू झाला का मग आमचा व्यवसाय चालू होतो. अच्छा म्हणजे तेव्हा तो मोठा सण असतो तुमचा? मोठा सण असतो ना नारळ पौर्णिमा. मध्ये आम्ही व्यवसाय चालू केल्यानंतर आम्ही व्यवसाय सुरू होतो हरणाई बंदर. यावर जीवन आहे. शेत नाही भाती नाही काय नाही काय सर्व ह्याच्यावरतीच आमचे होरे दऱ्याच्या पोटात शेतीन तेव्हा आमचे दऱ्याच्या पोटात आमची माणसं गेली काही आमची नाही. ती दऱ्याच्या पोटाची म्हणजे अच्छा जीवाचा धंदा आहे आमचा. म्हणजे तुमची माणसं म्हणजे तुमचे मालक असतील, भाऊ कोणी नातेवाईक जेव्हा आपले जातात समुद्रात मध्ये दर्याचे समुद्राच्या किनारीला येते तेव्हा ते आमचे माणसं तुमचे मालक. आमचा जीवाचा धंदा आहे तो. जीवावरती सर्व व्यवसाय खूप हे आहे आपलं खायला कठीण आहे. लय कठीण आहे. जीवन जगवायचं कसं खायचं कसं. आज मरतू का आमच्या दर्या किनारीला भेटेल तेव्हा आमना भेटेल. बरोबर. दर्यातलंच नाही भेटली मच्छी मग काय करणार. लाईटवाले येऊशन मच्छी नेतात घालून शेण आहेत. बरोबर. मग ते काय करणार. मग ही मच्छी कुठपर्यंत जाते हरण्याची? कुठे कुठे जाते? ही रत्नागिरी पर्यंत जातो. रत्नागिरी, दापोली, खेड, भरणा, मंदनगड सर्वीकडे. सगळीकडे जाते. म्हणजे अख्ख्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जाते ही मच्छी 5 पंढरी. पण माल स्वच्छ 1 नंबरला. फ्रेश माल. फ्रेश एकदम माल 5 पंढरीचा. आता बस चालेल मग. मी नाही बोलत. हे बघा इकडं आमची गुड्डू गोला खाते. अहो मला गोला खातोय. आणि मावशीने मस्त अशी मुलाखत दिलेली आहे आपल्याला हरण्याबद्दल. आणि इकडे फिरण्यासारखं काय काय अजून हरण्यामध्ये? आपला हात हरणे बंदर झाला खूप प्रसिद्ध आहे. अजून काय काय आहे जर कोण नवीन आहे वगैरे येत असेल तर? आपला जंजिरा किल्ला जो बघताय ना तुम्ही पुढे. आणि तुम्ही जिकडे बघता इकडे सुकी मच्छी आहे सर्वी. या पट्ट्यात या साईडला पाठीमागे सुकी मच्छी ना. इकडे सुकी मच्छी. निसर्ग बघा दाखवतो ना जिने तिकडे गेले. हे बघा तिथे खरेदी काय ते करतात अजून. आणि इकडे तुम्ही पाहताय ना या पट्ट्यात होता आपला मच्छीचा लिला. ते मगाशी मी सांगत आणि तुम्ही बघा शकता मगाशी तो पाणी होता ना आता कुठपर्यंत आलाय बघा. काय बोलताय?
8 दिवस माल असतो होरी मंदी. 8 दिवस असतो माल. 8 दिवस माल असतो. ते भेटणार मच्छी तेव्हा हरणाई बंदरला येणार. म्हणजे आता मग इथून तेल, पाणी भत्ता पाणी आम्हाला सोरवायला लागतो. अच्छा, म्हणजे ही मच्छी 8 दिवस असते. 8 दिवस होडीतला असतो. होडीत असतो मग नंतर हा, इकडे येतो. होडीतला असतो. बापरे, ते म्हणजे आज खूप. जर ते भागणं नाही भागलं मग खलाशी तरी कशी सुटणार, नोकर कशी सुटणार आमचे. बरोबर आहे. मग म्हणजे असे दररोज जातात का म्हणजे आठवड्यातून एकदा जे गेले ते 8 दिवसांनी 8 एकदा. दिवसांनी 8 दिवसांनी एकदा. 8 दिवसांनी एकदा असतो. हा. त्यांचं तेल पाणी बर्फ सर्व- सगळं जेवणार सगळं सोरवणार तेव्हा ते नाको लोक आम्हाला पैसे देणार. असं म्हणजे नाकोंचाच तर भाग आहे ते आम्हाला कुठे देणार. बरोबर. हे म्हणजे जे होडीवाले आहेत ना ते हा, त्यांच्या जातात. भागात नाही ते आम्हाला कुठे देणार असं आहे. बरोबर. ते बंदरची मावशी आहे पण कोलबी जाणार नाही ती. हा, मग मागाशी सांगत होता काय काय फिरायला इकडे अजून पर्यटन म्हणून. हरणे बंदर झालं, अजून ते आपलं हे लाईट ऑफिस झालं. लाईट ऑफिस. हा, हे किल्ला आहे तिकडे त्या साईडला किल्ला. त्या साईडला. हा त्या साईडला किल्ला. एवढंच. एवढंच. बाकी जे काय त्याचे- गणपतीचं गडाबिना तिकडे त्या म्हणजे side ला. पुढे सर्व पर्यटन हा, स्थळ सगळं- बाकीचं हा, सर्व. सगळं फिरण्यासारं तिकडे आहे. हा, इकडं तुम्हाला फक्त मच्छीचा लिलाव वगैरे कसा होतो. मच्छीचा व्यवसाय आहे. बस. पाहू शकता मगाशा पण इथं होतो आणि पूर्ण असं पाणी झालंय सर्वीकडे बघा. समुद्राचं पाणी इथपर्यंत आलंय आणि जो इथं लिलाव चालू होता. हो, हे बघा, हे बघा, ह्या यांनीच आपल्या साफ करून दिले. हे आपल्या सोबत होत्या. तर आपल्या राजेश शेलगावकर या चॅनलला बघा तुम्ही. हा चालेल. चला मग आता आपण बॉक्सकडे जाऊया. कुठे ते बघूया, शोधूया. तर आपण आता जिथे बॉक्स करतात म्हणजे पॅकिंग करत असतो तिथे आता कटिंग वगैरे करून व्यवस्थित साफ वगैरे केली. तर आपल्याला एक बॉक्स घ्यायला लागेल. ते तिकडे जातो आहे आणि बॉक्समध्ये असे पॅकिंग वगैरे करायची आणि आपण घरी निघूया. तर आता बघूया ते कुठे आहेत नेमके. हां, भेटले. चला मग आपण जाऊया पुढे. आणि पाठीमागे पाहू शकता चला आपण जाऊया इकडे पुढे. तेवढ्या भेटलेले आहेत. चला मग आता आपण बॉक्स घेतलाय. हे बघा ते बॉक्स मी टाकतोय. आपण जे घेतलेलं आहे ना मग अशी मच्छी वगैरे ते एका बॉक्समध्ये करतोय. बरोबर. तर हा नक्की ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि आपण पाहिलात की कशा पद्धतीने लिलाव वगैरे होतो आणि जे बोटी वगैरे जातात आपले मच्छी वगैरे आणायला. मग त्यानंतरला इथं लिलावसाठी जो पाठीमागे पाहू शकता इथे लिलाव होतो. मग तिथून मग अशी जे बघायला की कटिंग वगैरे केल्यानंतरला आपल्या इथे पाठीमागे बॉक्स वगैरे असतात. मग तिथे पॅकिंग वगैरे करून देतात. सो ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो असंच एक नवीन लवकरात लवकर ब्लॉग घेऊन येईल तुमच्यासाठी. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.